दोन राज्यांना जोडणारा मुंबई अहमदाबाद महाहायवे हा पुन्हा यंदाही पाण्याखाली गेलेला आहे। 600 करोड रुपये खर्च करून इथे व्हाईट टॅपिंग करण्यात आलं, याचं डागडुजीकरण करण्यात आलं, परंतु असं असताना देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। पाणी साठल्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली, वाहतूक मंदावली आणि लोकांचं जे आहे की येणं जाणं ठप्प झालं होतं। ससूनगर परिसरातील ही दृश्य आहे, तसेच ते फाउंटन सिटी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं। तुंगारेश्वर डोंगराचं पाणी मोठ्या प्रमाणावर खाली येतं, त्यात वरुण राजा देखील पाऊस बरसतोय, त्याच्यामुळे असे हाल झाले होते। मुंबई महामार्गावर अशा प्रकारचं पाणी साचत असताना तिकडे गटार व्यवस्था ही असायला हवी, दरवर्षीची बोंब असते, परंतु दरवर्षी मुंबई अहमदाबाद ह्या मार्गाची अवस्था अशी आहे। दोन राज्यांना म्हणजे मुंबई आणि दिल्लीला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे आणि हा महत्त्वाचा मार्ग असताना तिथे अशा प्रकारची अवस्था आहे। यावर तिकडच्या स्थानिक रहिवासी सुशांत पाटील यांनी काय सांगितलं आपण ऐकूयात। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई विरार परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI यांच्या मार्फत बनवण्यात आलेले ड्रेनेज, आणि हे ड्रेनेज कसे निकृष्ट दर्जाचे आहेत आणि अपुरे आहेत हे आज वाहतूक कोंडी आणि जलमय जे झालेले आहेत त्यांच्या कारणाने समजून आलेलं आहे। खरं म्हणजे या वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सुद्धा संपर्क साधला। पुन्हा वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन स्वतः त्यांचे मशिनरी घेऊन उभे आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नुसती पेट्रोलिंग आपल्यासोबत आहेत, परंतु याचा कायमस्वरूपी तोडगा आजपर्यंत काढण्यात येत नाही। हेच अधिकारी 3-3, 4-4 वर्षापासून या महामार्गासाठी देखरेख करतात, परंतु यांना आजपर्यंत याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। खरं म्हणजे या अधिकाऱ्यांना इथून जे आहेत व्यवस्थापक त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आम्ही नॅशनल हायवेला पण जाऊन आलो, तिथे 2 स्पॉट DMart आणि JK टायर्सच्या तिथे थोडासा स्पीड कमी झालेली आहे, तिथेही काही उपाययोजना आता आम्ही केलेली होती। कलेक्टर मॅडमनी सुद्धा व्हिजिट केला होता नॅशनल हायवे। तर सगळे एजन्सीशी कोऑर्डिनेशनमध्ये आहे। नागरिकांना हेच विनंती आहे की हे 2 दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊसचा फोरकास्ट आहे आणि हाय टाईड पण येणार आहे, त्याच्यामुळे शहरामध्ये पाणी साचणार आहे। आमच्या जे डिझास्टर कंट्रोल रूमचा नंबर आहे ते आम्ही शेअर केलेला आहे। कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल तिथे आपण कॉल करा।